अनेक अशा वेदनांना सामोरे जाण्यासाठी स्वामी आपल्या भक्तांना ताकद देत असतात. पण आपल्या गुरूंवर विश्वास असायला हवा, श्रद्धा हवी. एका मागोमाग जेव्हा परीक्षांचा काळ सुरू होतो तेव्हा आपण संयमी असायला हवं. ही खूप महत्त्वाची वेळ असते, ज्यावेळी आपण आपल्या आध्यात्मिक जीवनात स्थिर राहण्याची गरज असते. स्वामी आपल्याला अशा कित्येक शिकवणी देत असतात. त्यांनी समाधी घेतली खरी, पण ते सृष्टीतील चराचरात वसलेले आहेत. मनापासून प्रार्थना केली तर स्वामींची अनुभूती नक्कीच मिळते. स्वामींच्या कृपेने या आध्यात्मिक मार्गावर चालत असताना आपले मन निर्मळ होत जाते. निसर्गातील कुठल्याही जीवाला इजा झाली तर आपले मन जखमी होते. असे अनेक बदल घडायला लागले की समजून जावं, आपण स्वामींजवळ एकरूप झालो आहोत. जन्म आणि मृत्यू या फक्त घटना आहेत, त्यातून सर्वांनाच जायचं आहे. पण आत्मा अमर आहे. तो ईश्वराशी जोडला गेला तर कुठलेही भय राहत नाही. जन्म आणि मृत्यू या अटळ घटनांच्या मधला प्रवास म्हणजे आयुष्य. हे जीवन जगताना अध्यात्म आपल्याला आयुष्यातील अनेक धडे शिकवते. सकाळ झाली की दुपार होते, मग संध्याकाळ आणि शेवटी रात्र होते. पण म्हणून ही रात्रच कायम राहत नाही. सृष्टीचे चक्र लागोपाठ सुरूच असतात. माणसाचं आयुष्य अगदी तसंच प्रवाही, एकाच ठिकाणी थांबून चालत नाही. दुःखाचे डोंगर कोसळले तरी त्यांना आपल्या जीवनावर अधिराज्य गाजवू न देणं हे आपल्या हातीसुद्धा असतं. या सगळ्या गोष्टींसाठी आपले गुरु आपल्याला खंबीर करत असतात. आणि म्हणूनच अध्यात्म हे कधीच सोडू नये. ही अनमोल अशी गोष्ट आपल्या जीवनात बरेच चांगले बदल घडवून आणते. आज मी माझ्या आयुष्यात स्वामींच्या वाटेवर चालते आहे. 4 वर्षांपासूनचा हा स्वामी सेवेचा काळ मला बरेच असे अनुभव देऊन गेला. एक लेखिका आणि कवयित्री असूनही कधीकधी मलाच शाब्दिक आधाराची, मानसिक आधाराची गरज भासते. पण अशा वेळी मी कोणाची वाट पाहत नाही, कारण मला आधार देणारी सगळ्यात मोठी शक्ती म्हणजे माझे स्वामी. कोलमडून पडते मी सुद्धा कधीतरी, पण पूजा करणे, सेवा करणे, आरती करणे, नैवेद्य बनवून गुरूंना, ईश्वराला अर्पण करणे, मंदिरात जाणे, सगळ्यांसाठी प्रार्थना करणे कधीच सोडत नाही. आज स्वामींच्या पुण्यतिथीनिमित्त पूजा करताना मला आपल्याशी व्यक्त व्हायची इच्छा झाली. स्वामींना कोटी कोटी नमन. आपण सगळे एकच आहोत. आपलं आयुष्य मात्र वेगवेगळ्या मार्गांवर वाटचाल करीत आहे. या सगळ्यात एक गोष्ट सारखी आहे, ती म्हणजे आपण आपल्या स्वामींचे भक्त आहोत. आयुष्यात समाधानी राहणं खूप महत्त्वाचं आहे. सतत दुःखी कष्टी राहिलेली व्यक्ती तिचे जीवन पूर्णपणे जगत नाही. इतरांची वाट बघत बसण्यापेक्षा आपणच आपली स्वयंप्रेरणा बनून आयुष्याचा आनंद घ्यायला हवा. जे होते ते आपल्या चांगल्यासाठीच. भगवद्गीतेतील हे अमूल्य वाक्य जीवनाला दिशा देणारे आहे. आता तुम्ही म्हणाल की समाधानी राहायचं तरी कसं? मी माझ्या समाधानाच्या शोधात असताना मला स्वामींनी दाखवलेला मार्ग आज तुम्हालाही सांगते, म्हणून लक्षपूर्वक ऐका. सृष्टीतील विविध गोष्टींमध्ये समाधान दडले आहे. आपल्या अंतःकरणातही. ते शोधण्यासाठी खटाटोप करण्याची आवश्यकता नसते. मला माझं समाधान स्वामींच्या सेवेत मिळतं. निसर्गात भटकंती करताना मिळतं. खिडकीत बसून रम्य सायंकाळ बघत चहाचा आस्वाद घेताना मिळतं. पक्ष्यांचा किलबिलाट ऐकताना मिळतं. नदीच्या किनारी एकांतात बसल्यावर मिळतं. आपल्या माणसांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहताना हा समाधान द्विगुणित होतो. माझे लिखाण करताना, वाचन करताना मला आत्मिक समाधान मिळतं. अशा कित्येक छोट्या छोट्या गोष्टीत मी माझं समाधान जगून घेते.
अनुभवते. घरात डोकावलेले सूर्याच्या कोवळ्या उन्हाचे कवडसे, बाळाच्या गुंडस चेहऱ्यावरील निरागस हास्य, आवडत्या पदार्थाचा आस्वाद घेत निसर्गाच्या सान्निध्यात व्यतीत केलेले क्षण, अगदी प्रशस्त घर नसले तरी सृष्टीच्या कुशीत विसावलेले छोटेसे घरटे, अंगणातील बहरलेले वृंदावन आणि फुलाफळांची झाडे, सकाळ संध्याकाळ दुरून तर कधी जवळपास कुठून तरी ऐकू येणारे अभंग, मंदिरातील घंटानाद आणि भक्तिमय गीतांचा मंत्रमुग्ध करणारा आवाज, पक्ष्यांचा कलरव, अशा अनेक गोष्टींचे वर्णन करावे तेवढे थोडेच. समाधान जगायला फार अवघड आणि मोठमोठ्या गोष्टींची आवश्यकता अजिबात नाही. आयुष्यभर जीवनाचे गाणे आनंदाने गाण्यासाठी छोट्या छोट्या गोष्टी देखील पुरेशा आहेत. याची जाणीव एकदा झाली की आयुष्य समृद्ध होण्याकडे वाटचाल करते. अध्यात्मात प्रवेश केल्यावर अशा बऱ्याच गोष्टींची अनुभूती हळूहळू होत जाते. स्वामींच्या सोबतीने जीवनात कुठलेही भय राहत नाही. एक एक मार्ग मोकळा होत जातो. आज स्वामींच्या पुण्यतिथी दिनानिमित्त पूजा करताना माझे मन विचारांत गुंतले होते. पण ओठांवर स्मित हास्य सुद्धा दरवळत राहिले. मानव जन्म अनेक आव्हानांनी व्यापलेला, तरीही हा प्रवास म्हणजे एखादा पुण्यकर्मांचा काळ असावा. हे उत्तर मला माझ्या स्वामींकडून मिळाले. कधीच खचू नका, आशा सोडू नका. सुखदुःखांच्या चढउतारात आपण न डगमगता आयुष्य जगूया. स्वामींच्या वाटेवरील हा सुखमय प्रवास एकत्र करूया. आजच्या व्हिडिओने तुमच्या मनास स्पर्श केला असेल तर मी नक्कीच समाधानी असेन. श्री स्वामी समर्थ.